हाय हॅलो नमस्कार. ही आमची आहे मीरुताई. आज आम्ही चाललो आहे रॉयलला डिनरसाठी. आणि हा आहे माझा छोटा सगळ्यात भाऊ सूरज. तो आम्हाला घेऊन झालेला आहे डिनरसाठी, पण बिल मलाच पे करायला होणार आहे हा. आणि ह्या माझ्या आहेत सगळ्या बहिणी पाठीमागे आहेत. ही आहे बहिणीची मुलगी मीरा आणि धनश्री. आणि आमच्या सगळ्यात पाठीमागे बसवलेला आहे बाबू. तो रुसलेला आहे आमच्यावरती, त्याला पाठीमागे बसवला आहे म्हणून. आणि हा आमचा भीम दादा. तो रुसलेला आहे सध्या, त्याला काहीच बोललो नाही आम्ही वगैरे म्हणून. मीरू बोल. ही आमची आहे मीरू दीदी. आज आम्ही चाललो आहे डिनरला. आणि हे आहे माझा छोटा भाऊ सूरज. पूजा पूजा से हाय. यात्रा झाली, मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी प्लॅन केलं की बाहेर डिनरला जायचं. मग तुम्ही पाहिल्याप्रमाणे आम्ही बाहेर डिनर करून आलो. नंतर घरी आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं चला काहीतरी गेम खेळूयात. मग आणले पत्ते आणि पडला डाव. बाहेर मस्त छान वाटत होतं. मग आमचा पत्त्यांचा डाव वगैरे झाला, दस्साकोट खेळून वगैरे. नंतर गेले सगळे झोपी. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला हे देवळवाले आलेले. म्हणजे आम्ही लहानपणापासून यांना देवळवाले म्हणतो, कारण ते त्यांचं मंदिर आहे ना, ते असं डोक्यावरती घेऊन गावोगावी फिरत असतात व धान्य वगैरे घेतात, आपल्याकडून पैसे घेतात, म्हणजे पोटासाठी काहीतरी केलं जातं. तशाच प्रकारे हे सकाळी सकाळी दोघेजण आले होते मंदिर डोक्यावरती घेऊन. म्हणजे मी लहानपणापासून बघतच आले, लहानपणापासून येतातच दरवर्षी यात्रेच्याच पिरियडमध्ये. आणि हा आहे मॉर्निंग व्ह्यू आमच्या घराचा, म्हणजे माझ्या माहेरचं घर. खूप छान क्लायमेट होतं, छान वाटत होतं. सगळे पाहुणे अजून गेलेले नव्हते, कोणी उठलेलं नव्हतं, कोणी उठत होतं. म्हणजे सकाळी 7-7:30च्याच दरम्यान हे आलेले. मग आईची आंघोळ झालेली, आईने आणि मम्मीने इथे त्यांचे देवाची, म्हणजे देवाऱ्यातील देव होते त्यांची पूजा वगैरे करून घेतली. सगळ्यांनी नमस्कार केला. आम्ही आंघोळ्या केल्या नव्हत्या तरी आम्हालाही नमस्कार करायला सांगितला. आणि आप्पा बाहेर गेलेले, त्याच दिवशी इलेक्शन होते. नंतर लगेच घरी आले आणि पुन्हा लगेच रिटर्नही गेलेले. हो, तुम्हाला तर सांगायचंच राहिलं, यात्रेच्या आधी म्हणजे गुलाल ज्या दिवशी होता त्या पहाटे आमच्या घरी चोरी झालेली. म्हणजे 5 मोबाईल आणि 7 ते 8 हजारांची कॅश होती, ती चोरीला गेलेली. सो इथे आईचं त्यांना विचारायचं चाललेलं की मोबाईल गेलेत वगैरे तर ते सापडतील का. तर ते देवाला कौल वगैरे लावून विचारत होते. तर कोण किती मानतं हे मला माहीत नाही, पण माझ्या घरी तरी अजून हे चालू असतं की म्हणजे देवाला वगैरे विचारलं जातं असं तसं. नंतर त्यांनी ते कौल लावला, पण ते बोलले की नाही, मोबाईल नाहीत भेटणार, मोबाईल बाहेर गेले. आणि मग नंतर त्यांचं आवरलं आणि ते चाललेले रिटर्न. हे असं मंदिर डोक्यावर घेऊन ते गावोगावी फिरत असतात. मग ह्यांना कोण देवळवाले म्हणतं, कोण गुब्बूवाले म्हणतात. ते स्वतःला असे चापकाने फटके वगैरे मारून घेतात. म्हणजे आजकाल नाही बघायला भेटत, पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर हे सगळं चालू असायचं. नंतर सगळे फ्रेश झाले व नाश्ता वगैरे करून असे पडले होते. आणि घरी जायचं होतं आम्हाला सासवडला. म्हणजे सासवडला इलेक्शन होतं, सो आम्हाला तिकडे वोटिंग करण्यासाठी जायचं होतं. मग माझे मिस्टर, सासूबाई आणि विहान आलेला, तो मला घ्यायला आले नांदलमध्ये. आणि नंतर मग आम्ही सगळेजण मिळून सासवडला गेलो. हे आहे यांच्या मोठ्या काकांचं घर. आम्ही सासवडमध्ये जाऊन पोहोचलेलो. नंतर म्हटलं चला आपल्या पण घरी जाऊयात, जरासा लॉक वगैरे खोलून बघूयात कशी काय परिस्थिती आहे ते. कारण घर पूर्ण बंदच असतं आणि खूप धूळ वगैरे, जाळ्या वगैरे पण झालेल्या. तर म्हटलं चला जाऊन बघूयात. मग मी त्यांच्याकडून चावी घेतली आणि घरात निघालेली. मग माझ्यासोबत विहान पण होता आणि चिकू पण. 12 वाजले होते. खूप म्हणजे खूप ऊन लागत होतं. आता खरं घराची अवस्था बघण्यासारखीच झाली असणार आहे, कारण घरी कोणच नसतं आमच्या. म्हणजे आम्ही तिघे पण सोबतच असतो फलटणमध्ये. सो इथे सासवडचं घर बंदच असतं. घरात तर पहा कसं काय आहे, पूर्ण धूळ माती वगैरे. तरी मोस्ट ऑफ सगळी भांडी मी पूर्ण
झाकून वगैरे पॅक करून गेलेली होती. पण जेव्हा लास्ट टाईम इथे आलेलो तेव्हाची जी वरती स्वयंपाक वगैरे करून घासून भांडी ठेवलेली ती वरतीच होती थोडीफार. बाकी त्या बादल्या वगैरे दिसतात त्याच्यामध्ये मी भरून ठेवलेली. पुन्हा कपाटामध्ये, बेडमध्ये जेवढी पॉसिबल होईल, जेवढी जागा होती तेवढे तर मी सगळं आवरायचा पूर्ण प्रयत्न केलेला. पण जिथे जागाच नव्हती तिथे मग मी तसंच ठेवून दिलं. आणि हे आहे माझं लग्नातलं कपाट वगैरे, बेड, म्हणजे काही यूज नाही होतं आहे या वस्तूंचा, पूर्ण पडूनच आहे. आणि हे बॅक साईडचं म्हणजे किचनमधून बाहेर अंडरग्राऊंड टाकी आहे. इथेच आम्ही चूल पण बनवतो साईडला, कधी कधी बाहेर जेवण बनवायचं म्हटलं तर. हे बॅक साईडचं गेट आहे. कधीतरी तुम्हाला होम टूर देईल पूर्ण, म्हणजे जेव्हा आम्ही गावी जाईल तेव्हा. टॉयलेट, बाथरूम आणि इकडचा जिना आहे तो बाहेरून आहे. कोणी नसल्यामुळे खूप खराब झालं आहे, असं सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे. आणि किचनमधूनच इकडे बेडरूममध्ये एंट्री आहे. चिकू, मी आणि विहान तिघेच आलेलो. आमच्या तिघांच्याच इथे दंगा चाललेला. पोरं छोटी होती ती ओरडत होती वगैरे आणि माझं चाललेलं शूट घ्यायचं. आणि इकडे असाच पसारा वगैरे पडलेला होता, पूर्ण बेड वगैरे पूर्ण झाकलेला होता, पण सगळं अस्ताव्यस्त झालेलं. मग आता मुलांनी इकडे खेळायला खेळणी वगैरे काढली होती. आणि इकडे तर बघा, हॉलचा तर खूपच राडा झाला आहे, म्हणजे माती माती, धूळ धूळ सगळी झाली. आणि त्या वरती पाहिलेल्या आमच्या लग्नाच्या मंडवळ्या होत्या. तुमच्याकडे पण असाच टांगून ठेवतात का, तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता जायचं होतं वोटिंग करायला, पण त्यांचा कॉल आला की अजून लाईन आहे भरपूर, सो तुम्ही घरातच थांबा, कारण ऊन पण भरपूर होतं. सो मग थोडा वेळ आम्ही घरातच बसलो, मुलंही खेळत होती. आणि नंतर यांचा थोड्या वेळाने कॉल आला, मग आम्ही गेलो वोटिंग करण्यासाठी. आम्ही गेल्यानंतर थोडीच लाईन होती, मग आमचा नंबर आला, मग आम्ही वोट केलं आणि घरी आलो. नंतर यांना लागलेली भूक, मग यांच्यासाठी काकांच्या घरात, म्हणजे यांचे मोठे चुलते आहेत तर त्यांच्या घरात यांच्यासाठी मी ऑमलेट बनवलं. आणि विहानलाही भूक लागलेली, मग विहानसाठीही ऑमलेट बनवलं. आणि घरून मम्मी चपाती वगैरे घेऊन आलेल्या, मग ह्या दोघांनी जेवण केलं. नंतर आम्ही गेलो मंदिरात. आमच्या गावात भैरवनाथाचं मंदिर आहे, तर भैरवनाथाच्या मंदिरात आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी, कारण आम्ही यात्रेला वगैरे गावाकडे येत नाही. सो मग आता गावी आलतोच आणि यात्रेचाच पिरियड चालू होता, सो म्हटलं की चला मंदिरात तर जाऊयात. मग मंदिरात नारळ वगैरे फोडला, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून मग आम्ही पुन्हा रिटर्न जायला निघालेलो. मग पुन्हा असं डिसाईड झालं की मला हे बोलले की तू नांदलला जा, कारण माझ्या बॅगा वगैरे नांदलमध्येच होत्या. आणि नंतर मम्मी आणि ह्यांचे मोठे काका काकी वगैरे ते डिरेक्टली फलटणला जाणार होते. सो मग आमचं इथलं देवाचं दर्शन वगैरे झालं आणि ह्यांचे एक मित्र होते ते सोडवायला येणार होते. मग मला ह्यांनी ड्रॉप केलं नांदलमध्ये आणि नंतर ते लोक पुढे फलटणला गेले. मग मी आणि विहान आलेलो नांदलमध्ये. टोपी घालून लागते तुला नको बेट पाहिजे हा चल की जेवण. सकाळी जेवलेली परत काय खाल्लं का? आईस्क्रीम खाल्लं. काय आणि विता ही कार्तिक आणि हे परी नाही मीरा दिदीला आणि दीदी ही मीराच ना आणि खरं पाच नाव आहे तुला एक पाच नाव आहे हिला निया नीना कार्तिकी श्रावणी राधा पाच पावनी राधा नाटक करू हा चल नाच तू एकदा हा नाच रे बोरा हा मन गाणं म्हण ना का ना अगं मन मम्मी म्हणजे विहान नांदलला आला की मस्त रमतो, कारण इथे खूप म्हणजे खूप छोटी छोटी मुलं आहेत खेळायला. मग नंतर हे आम्हाला संध्याकाळी घ्यायला आले आणि मग आईने केलेलं जेवण, पनीरची भाजी, चपाती, राईस, श्रीखंड वगैरे. पण मला जास्त भूक नव्हती सो मी थोडंच जेवायला घेतलेलं. आणि आता आमची जायची वेळ झालेली. माझ्यासोबत मीरा आणि परी पण येत होत्या, त्या माझ्या ताईच्या मुली आहेत. तुझ्या बाजूला आले कर बाय बाय तिकडे इकडं बाय कर बाय पप्पी द्या एक मग.
बाय नानी. काय झालं? नको काढू, नको दार नको काढू, अशीच दे. बाय. बाय. तुझी दे पप्पी. हा जाऊ. मी कधी येऊ? संध्याकाळी. उद्या सकाळी. हा. ओके. कपडे. तुम्ही तर पाहिलंच असेल, आता मंदिरासमोर कीर्तन चालू होतं. म्हणजे अमावस्या, एकादशी वगैरे प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या गावात कीर्तन वगैरे असं खूप काही कार्यक्रम आयोजित केलेले असतात. नंतर आम्ही पोहोचलो 10:30 वाजता फलटणमध्ये. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.